आले ते हो, समोरच आहे मग. कोण काय म्हणत होते? सांगा ना काय होतं विशेष? काही नाही, त्याची रिपोर्ट काही सध्या घेऊ नका म्हटलं. हो, ते आत्ता मी तंटामुक्ती अध्यक्षाशी बोललो. हो, टापावरचं भांडण आहे ते निपटू देत ते गाववाले. हो, त्याच्यानं कसं जास्त काही रोल घेऊ नका, मी आल्यावर पाहतो काय करायचं ते. बरं बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही, करतो मी बरोबर हँडल ते. हो ठीक आहे, या ना तुम्ही. हो, तुम्ही आल्यावर पहा मग बरोबर. आटपते का नाही म्हणा, घ्या ना म्हणा रिपोर्ट जाऊ द्या आम्हाला कामोकामी. कायच करा आता, काही होते काय सांगा बोल नाही. असं असं बरं बरं काढतो मी ते फाईल. हो काही हरकत नाही. कधी पाठवा लागते ते 10 वाजे लोकच? अरे बाप काय राजा, आत्ताच आलो मी. आता फाईलचं आता कुठं काढा आणि काय होईल राजा. बरं ठीक आहे बा, पाठवतो ते, काही हरकत नाही. हा बोला बोला. हां काय होतं, काय विशेष? काही नाही साहेब, म्हटलं आम्ही रामपूरच्या आहो, तर आपल्याला रिपोर्ट द्यायचा होता एका जणाचा. तर हे आणलेला आहे लिहून वगैरे. दाखल करून घ्या आमची तक्रार. आपल्याला मला दाखलच करायची आहे. हो आपण आणलेला रिपोर्ट हो एका जणाचा. तर म्हटलं घेऊन घ्या लिहून मग. सांगा आता किती आपत झाली आता सांगा. वरे आता फोन आला होता साहेबाचा. हो कधी 1992ची केस आहे म्हणती. हो आता ओपन झाली रिओपन. तर ते आता मला फाईल धुंडा लागते आणि ते लवकरात लवकर 10 वाजेला कोर्टात ते सादर करावं लागते. हो नाही का आपत आता सांगा, आता काढा लागते आता मला मामांग लागली ते कामं. तर असं करा तुम्ही, पांडे साहेब येते तर हो 9:30 आले. हो ते आले की मग कसं ते त्याला देऊन देतात ते. हो ना पण ते कसं धाब्यावर जात होतं. हो काम होतं मला, घेऊन घ्या ना, एवढं घेतलं आपण बस मोकळं. हो आम्हाला कसं वावरात जात होतं, पाणी लावायचं आहे, लई नाही आज. म्हणून म्हणलं घेऊन घ्या आणि जाऊ द्या आम्हाला. सांगा आता मग, आता हे माय राहू देऊ का फाईल काढायचं, घरी जाऊ मी? हां अरे बा 10 वाजे लोक फाईल पाठवा लागते मला तिकडे. पोस्ट करणार कोर्टात. बरं ठीक आहे मग, थांबतो मग जरा बरं अर्धा घंटा. तेच म्हणून राहिलो, आता पांडे साहेब येण्यातच आहे तर ते आले की त्याला देऊन द्या तुम्ही. काय काय अर्धा एक घंटा बी तेवढे नाही होत का? मग आमच्या मग काय एक काम आहे राजा. बसा तुम्ही तिथं, बसा बसा. बरं ठीक आहे सर, हो बसतो बसतो, हो चला. मासी आले म्हणलं का पांडे साहेब आले का? गाडी काही आली माहिती नाही आपल्याला नाही का? हो चाल ना बा लवकर, ते रिपोर्ट देऊन जाईन फटकन घरी चाल. किती उशीर राहिला, ते पाणी द्यायचं राहिलं ना महाराजा. मग आता बुड्ढा कला करू राहिला मला. हा चाल बरं, हो, देऊन देते सटकन, चाल बरं मोकळं कर बरं ते. हो ना, मला दिसले ना आले म्हणून. मग काय एकदमच जात असते का? जरासं त्याला कसं अंदर बसू दे खुर्चीवर, मग चालले जाऊ. हा एकदम घाई नसते करताय, तपते माणूस. आपण चाल ना, तर आले ना आता, ते काय गोष्टी करू राहिले ते. हो चाल लवकर, चाल फटकन खुर्चीवर बसले बसले की चाल पटकन चाल. चला मग लवकर, मला ते कापसाचा राजा काटा राहिला ना माया. मग काय आज काटा नाही लावला मी, कंदील कुठं फोन करू राहिला मला. हो, चला लवकर चला, आणि ते साहेब आलेले आता चटकन देऊन देते कागद. मग चला ना पुढे, जरा पर्सनॅलिटी आहे तर जरा व्हायचं पुढे. चला लवकर, आलोच तुमच्या मागं. अरे आलेच करा बुवा, हे काश करा, हे सनसनी राजा काय आले का नाही अजून, निपटवलं नाही वाटते काहीच. अरे म्हणलं काढली का ते फाईल, काढली का म्हणलं, मला जा लागते राजा कोर्टात. नाही काय आत्ता फोन आला बाबा, काय नसते आपट आहे. हो ना, ते केस आली म्हणलं फायनलवर, जा लागते ते काढा बरं ते फाईल. 2006ची. ते लवकर मी सांगितलं तुम्हाला कालचं ते. अरे काय राजा, घरी काम हवा ఇంకా आता हे वरून फोन आला होता, जिल्हा लेवलची फाईल आहे, काढली आता झांबलू. आणि आता तुम्ही लावता मामांग, काय नसते ताप राजा. पण आता मला काय माहिती फोन येईन म्हणून. हे आत्ता आला ना मला फोन, घरी गेलो तरी म्हणे ते लवकर कोर्टात या म्हणते, फायनलवर केस आहे. हा आम्ही पंचनामा केला ना, मी आहो ना त्याच्यातनी. आता सापडून सापडू, आता पाय तुम्ही काय कसं काय कुठं आहे तर. तुम्हाला काय सापडते, चला डोके पाहू आता काय काय नाही का. चला चला डोके पाहून घेऊ. सांगा आता तिकडे गेले वाटतं. आता कोणती फाईल पाहायला गेले तर झालं सत्यानाश आहे. चला पाटील, चला मला बाहेर थांबू जराशे. जरा अजून अर्धा घंटा खाते अजून. चला चला बाहेर चला. पांडे साहेब म्हणलं पाहा हे कसं काय करायचं तर. हे काही माणसाला सुचू देता का नाही हो? हा म्हणलं हे काय कागद घेऊन मिळून राहिले मागं 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 मागं. आम्हाला माहिती राहिजे काय हो तुमचं, कायसाठी आले तुम्ही? अरे बाबा आठवण नाही भुलले का बा? नाही साहेब, आम्ही सकाळी आलो होतो का नाही. तुम्ही म्हणे 8 वाजता आलो होतो म्हणे, आपलं रावडी साहेबाजवळ देऊन देता म्हणे आपले रिपोर्ट. रावडी साहेब म्हणे मग ते फाईल गेली धुंडा लागते म्हणून, मग कसं तुमची वाट पाहू राहिलो होतो. तुमच्या मागं मागं साहेब मिळालं, मग आता कसं घेऊन घ्या ना आम्हाला मोकळं करा. सकाळी का आता काय मला तर काय बा म्हणलं 17 लोक भेटते, आता कोण भेटलं आणि काय भेटलं. बरं भेटले असं म्हणा, काही विषय नाही. काय आता तुमचं रिपोर्टचं आहे का? बरं बरं हे पहा, मी काय करतो आता लवकरात लवकर जातो कोर्टात. हो तिथं मला 10:30 टच होणं आहे. हो हे फाईल देणं आहे तिथं, आम्ही आहो साक्षीदार. हो केस आली फायनलवर. हो तर आता मला अर्जंट जाणं आहे, तर मी येतो समजा 12-12:30पर्यंत. वापस येऊन जातो. हा तर तोपर्यंत तुम्ही जरा थांबा. गडबड काही करू नका. रावडी साहेबाच्या मागे जरा दुसरा लफडा आहे. ते कोर्टाच्या केसेसच्या ते फाईला काढणं आहे डायरी जुन्या. तर तुम्ही काय करा 12:30पर्यंत थांबा. मी आल्यावर मग तुमचं बरोबर ओके करून टाकतो. असं म्हणता नाही का? हो पण काय आलं का आमचं कसं मग लाईन 2 वाजेला होती. मी म्हटलं लवकर एवढं घेऊन गेला असतं जाऊ द्याला असतं. हा 5 मिनिटाचं काम साहेब. तुम्हाला काय समजून सांगावं राजा, आम्हाला माहीत आहे बा. सांगतो ना, अजून काय झोलांगीन नवीन आमच्या मागं सांगता येत नाही. हे लवकर टाईमवर टच होणं आहे आम्हाला तिथं, आणि देणं आहे फटकन. हो मी 12:30 सांगितलं ना तुम्हाला, बिलकुल तुमचं काम होऊन जाईल. हां थोडंसं मागं पुढे 1-2 घंटा होतच असते भाऊ. हां इतकं गडबड नाही जमत ना. हो ना नाही तुमचं आहे म्हणा बरोबर साहेब. आता थांबतो आम्ही तसं मग 12:30पर्यंत काही हरकत नाही. ड्युटी सनसनी काही काय सांगा आता. हो ना त्यानं लवकर निपटायला पाहिजे, नाही तर मग आम्हाला दाखल करावं लागेल. सांगून द्यावं लागेल, एक फोन करून द्यायला. बरं बरं ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तसं 12:30पर्यंत कवर करून टाकतो मी. हो ठीक आहे ठीक आहे. चला येतो मग. बसा तुम्ही, आराम करा, बसा. पेपर गिपर घ्या एखादा, वाचत बसा. चला येतो मी. आले
ठिकाणी आपण आता पांडे साहेबाचा फोन आहे. हो आता यायनं काय केलं दांगडो काय सांगा. आता एक तर शांताराम भाऊ गेले दूध डेअरीवर, बातच येतो म्हणे, अजून याचा पता नाही. थांब आता 5 लाखांना काय म्हणते तर. बोला पांडे साहेब, बोला बोला. काय टंटामुक्ती अध्यक्ष राजे तुम्ही, या ना बा, तुमचं काय प्रकरण निपटा ते गावाल्याचं. ते सुसू देऊन नाही राहिले, कागद घेऊन निरा मागं हिंडून राहिले ना ते. आमचं जीवन कठीण करून टाकलं ना त्यानं. ते लवकर काय निपटा, नाही तर मग दाखल करून टाका लागणार आम्हाला. नाही ना साहेब, थांबा ना, गडबड नका करू ना, जरासं थांबा तुम्ही. हे बा आता काय झालं, ते घनगणे नाही तर आमचे गाडी त्याची आहे ना, त्याच्या गाडीने मी येऊन राहिलो होतो. पण कसं आहे, ते गेले दूध डेअरीवर, बाद येतो म्हणे पोहोचून, पण अजून काही आता पता नाही लेखाचा. पण आता बस हे बा आलोच मी, बस निघतोच आता. येण्यात असं नसते, बहुतेक फोन लावून पाहतो काय आहे तर. मग दुसऱ्याला पाठवायचं ना ते दूध घेऊन आजच्या दिवस. त्याच माणसाचं काय पडलं, सरपंचाला घेऊन या ना तुम्ही. तुम्ही दोघं जण या, लवकर सॉल्व करा ते. हो ना, ते तर येऊनच राहिले ना, हो सरपंच येऊन राहिले. पण ते म्हणे बा 10 वाजेपर्यंत आता शांताराम भाऊ येईपर्यंत कशी गिरायकी करून घेतो म्हणे सकाळची. मग निघाले मग तिकडे दिवसभर. बस सर निरिपिरे झाल्यावरच येतं वाटतं बा तुम्ही. हो या लवकर या राजा, गडबड करा, कारण की इकडे आमच्या भोवती येते ना मग. बस 10 मिनिटात हे पोटेल टोपले भरून देतो मी, मेथी संभार पालकाचे, आणि बस आलोच घरी मी. न्यायरी केली की निघालो. काही काळजी करू नका, येतो आम्ही 11 11:30 लो. अरे बापा रे, हे पा न्यायरीन बुरीच्या मागू नका लागू तुम्ही. इथं येऊन भजे खा राजा, पण लवकर येऊन ते लवकर काय आहे ते निपटा तुम्ही. हो ते हे पा सुसू नाही देऊन राहिले मले. हो मग काय इकडे तिकडे पैठा आमचं कामं लटकले ना राजा. हो या लवकर या, फटकन निपटा ते. बस 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 आलो आता 11 11:30 लो टच बिलकुल. तिथरोक निपटा तुम्ही. हो ठीक आहे ठीक आहे, हो येतोच आम्ही आता. काय म्हणलं जगणे आहे, असे कामं लागते आमच्या मग. राहिला आमचं कामं धंदे, बस आता यायच्या मग हिंड. मारत्याने त्या लक्षात काही भांडणं करायची गरज होती का? त्याच्या जण आम्ही कामी लागलो आता. आम्ही काय करावं आता, तुम्ही सांगा आम्ही काय करा. नाही तुम्हीच तर त्याला इस्तू टाकून सरा, काही आणायची गरज होती इंधन फिन. चंदन आणलं असतं पुरलं राजा, हेच राजा नसता लावला आपण. चला आता घ्या ते, घ्या आपापले टोपले घ्या आणि उचला ते. का इकडे हा का? तेच तर म्हणलं आम्ही तिकडे पाहून राहिलो, काही दिसून नाही राहिले. काय चहा पाणी घ्यायला गेले वाटते, नाही काय दिला रिपोर्ट काय तर निरा म्हणलं, निरा येडदार यायचा. मग हे बा कोणते काम पुरलं बाबा, हे नाही पुरलं. मग आता नसता ताप झाला लेखाचा. मग आता साहेब गेले कोर्टात, नव्हते काय द्यावं लागते म्हणे फाईल, साक्षीदार म्हणे मी. येतो म्हणे 12 वाजे लोक. आता पाहतो आता 12 वाजता देऊन दिले, चालले घराकडे. काय साहेब गेले, जाऊ दे ना. हे पा लय हेल्पाटे असते बरं याच्यात मी. घेणार का मागा आता आम्ही एवढे 3 जण आता स्पेशल आलो बा तुम्हाला सांगाले. घरी ऐकलं नाही, आता तर ऐका कमीत कमी. माहित राजा आम्ही त्या तुम्ही त्याला सांगा ना बा, मला काय सांगू राहिले तुम्ही. ते आधी आलो ना, मग आता मी आलो का ते आलो पहिले पाबर तुम्ही. हो ना, आपण जाऊ दे ना. आता मी त्याईले सांगतो ना समजून, ते दिसले नाही मला, पाहतो त्याईले. हो तू फक्त हे बा मागं घे, जाऊ नको तू. हो जाऊ दे, ते कागद फाडून टाक, घराकडे चालला जाय. नाही आता फुल अँड फाईन विचार झाला माझा. आता मग किती बोलून राहिलं ते, तिथं बी टोमणे मारे ते, गावात निघाल तिथं. इथे बी बडबड करून राहिले ते. आता त्याला मला कसं म्हणजे अद्दल घडवायचीच आहे आता. नाही ना बा लक्ष्मण, ऐक ना, तू मोठा आणले का, समजदार आहे तू, त्याच्या नादी नको लागून तू. त्या ते विषय नका कळू मापुढे. माय झालं ना आता, माय मन तयार झाला आता. रिपोर्ट द्यायचा, बुड्याचं मन नाही देऊन टाक म्हणे. जा बा तुम्ही, हे बा माय डोकं नको आता. काय आता ते मी वाट पाहू थकून राहिलो. चला पाटील चला. मागणं घेत म्हणून मी सरपंच साहेब बाबा, कोणी आणा तुम्ही, आता मागणं घेत मी. मग लय कसं शिल्लक करून आला ते लक्ष आता. आता तुम्ही चहा प्या बा ऐकून तुम्ही. हो आता नाश्ता करून आलो आम्ही. हो कसं आता 1 वाजता साहेब येते तर बिलकुल रिपोर्ट द्यायचा आहे आपल्याला त्याचा. आता किती डोकं फळ आता, इतकं समजावून सांगितलं, इतकं पिसलं तरी तुम्ही म्हणता की नाहीच म्हणता आता. आता मग काय करा, म्हणजे निर्णय पक्काच आहे का आता? आता पक्का, आता याच्यात बदल होणार नाही. हो तुम्ही काही करा तिकडे. तुम्ही आता मला घरी सांगितलं, इथे सांगितलं. हो आता मला माझ्या डोकं काही तुम्ही भिन करू नका. हो ना, चल म्हणलं. हो काही नांदी लागायला पुरत नाही आता. हो चला येतो म्हणलं मी. चहा घेता का, चहा घेऊन राहिले का? चहा गिराव द्या आता, जाऊ दे, जा तुम्ही आता. काय शेवटचा प्रयत्न केला पण तुम्ही ऐकूनच नाही राहिले. बरं करतो आम्ही तहसीलचे कामं घेऊ, मग झालं की सांगता मग तुम्ही. हो येतो जरासे बाकीचे कामं आहेत. चला म्हणलं, चला देतात चला. हाय म्या काय म्हणतो, तुम्हाला ऐकत नाही ते. आता काय करता मग? आता काही विषय नाही राहिला. आता ते काय ऐकून नाही राहिले कोणाचे. तुम्ही सरपंच साहेब, तुम्ही काय दुकानचं किराणा सामान घेता म्हणता ना, तुमचं सामान घ्या तुम्ही रवाना व्हा. आम्ही जरासे आमचे ते 7-12 आटो काढतो. जरासे बाकीचे काही काम आहे पाहायचे आमचे. तहसील घेशील इकडे कोर्टाच्या इकडे येतो जाऊ ना. एरिया आता घरी जाऊनच काय आता. जा तुम्ही जा. बरं मग मी निघतो मग आता. हो ठीक आहे, पहा मग आता काय होते काय नाही ते सांगता. काही वाढता यायचं होय, लोक काही जाऊ नका, जरासं संपर्कात राहायचे. हो ना, पाहतो ना, संपर्कातच राहायचो. हो काय होते काय नाही समजल्यावरच येतो मग. हो ठीक आहे, जा मग तुम्ही जा. बाबर तुम्ही तिकडून जराशे, मी होतो इकडून. हो 2-4 सीटा तुम्ही आणा, 2-4 मी आणतो. काढली गाडी मग. हो त्याशिवाय पर्याय कुठं तिथं उभं राहत बसता लाईनीत नाही. घ्या ना इच्छा उचला ना, 10-5 रुपये कमी करा चला.
हो ना, आता काय राहिलं किती 1-2 ट्रिप होईन आता लसलं, मग काय 2-3 वाजून राहिले ना. मग आता आपण काय करू, एक ट्रिप भरू आणि एक संध्याकाळी शेवटची, बस राम राम. हा बरं का रे शिवलाल, मी म्हणत होतो यायचं काही समजलं काही वार्ता गिरता या मारते गिरते काय आहे काय नाही, तर दिले का नाही रिपोर्ट त्यानं? हा मग फोन केला तर काय द्यायचीच होती ना त्यानं. हो ना, अजून तर काही फोन आला नाही, काय झालं काय नाही द्यायचं तर. कोणाचा आहे म्हणा फोन केला तर त्याचं आहे का पाहू का, थांब 1 मिनिट. काय मारत राव राजा, हे बा फोनच करणार होत तुम्हाला. काय म्हणते पोझिशन, काय केला का रिपोर्ट दिला का म्हणलं? अरे काय हो शिवलाल भाऊ, निरा भजे खाऊ खूप परेशान झालो. मग काय हो ना, हे पांडे साहेब म्हणते आता येतो आता येतो करता करता हे बा आता कोर्टात गेले, कोर्टातून आले तर आता म्हणते अजून एका ठिकाणी जावं लागते. मग काय तर लस राजा म्हणजे रिपोर्टही निघून राहिले, कायच करावं. काय मारत राव राजा, सांगत आहे ना तुम्ही, आतापर्यंत 2-3 वाजून राहिले तरी आता सांगता मला. आतापर्यंत रिपोर्ट देऊन घरी गेले असते तुम्ही, मग आता फोन करून नाही केला मला. हो ना, आपण मला वाटलं बा होईल 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 करता करता आता पावर किती वाजले. हो ना, पण आता तुम्ही याबरोबर जरासं काही आमचं ताल नाही बसू राजा इथं. काय आता अशा टाइमला फोन केला तर कसं हो बबनराव, हे या ट्रिपचं कसं करता म्हणलं. अरे काय मारत राव, मी काय म्हणतो, आम्ही चाललो होतो अकोल्याले. हो हे पाहिजे आता बसले, आम्ही निघूनच राहिलो. सोयरिकीचे पाहुणे आहेत, एक तर त्याला झाला उशीर, त्याची गाडी पडली फेल, आता आमची गेली त्याने स्पेशल, तर त्याला घेऊन चाललो आम्ही सोयरी गेले अकोल्याले. तर आता ऐन वेळेवर आता त्याला कसं म्हणावं, ॲडव्हान्स घेतला राजा, आम्ही डिझेलही टाकलं. काय राजा राहू द्या ना त्या सोयरिकीचं, त्याला म्हणा दुसरी पहा म्हणा, दुसऱ्या गाडीने जा म्हणा ना. आपण ते डिझेल टाकलं ना रे, आता माझ्याकडे एवढे पैसे नाही ना, 2,000 डिझेल टाकून घेतलं. मग आता इतके नाही ना वापस त्याला वापस द्याले. कायच करावं आपण, काम होईन का म्हणलं इथं आल्यावर तुमच्या जण होईन का ते? हा जमन ते आपलं रिपोर्टचं जमन ना पण. अरे काय बोलतं मारती, कुठपर्यंत आपली पोच माहित नाही तुले, मुंबई मंत्रालयापर्यंत पोच आहे ना. एका फोनात तर राजा मी हे बा तुले काम करून देतोय. मग काय मी दिसल्याबरोबर पांडे साहेब बा तुझ्या कागदच हातचा घेते, हो 100%. हो ते तर आहेच म्हणा, तुमचं आहे तसं पैकी आहे, नाव नसेल गावात पण कसं गल्लीत नाही पण दिल्लीत नाव आहे तुमचं. बरं बा, असं करा तुम्ही, ते 2,000 रुपये मी त्याला देऊन देतो. फोनपे मारून देऊ का त्याच्या याच्यावर, त्याचा नंबर द्या मला, ते कोणता माणूस होईल. नाही असं कर मारते, आपल्या अकाउंटमध्ये टाकून देतो मी, यायला फोनपे मारून देतो मग इच्छा इथं. तर म्हणलं हे बा भाऊ इकडे हो इकडे इकडे, ते हे बा सोयरिकीचे पाहुणे उतरून घ्या म्हणलं तुमचे. कसं आहे माहितीचं कारण आहे म्हणलं, मयत झाली आमच्या बाजूच्या गावले. आम्हाला जाणं आहे अर्जंट. हा हे बा हे उतरा, हे सगळेजण भाऊ उतरा उतरा तिकडे दुसऱ्यांदा तुम्ही. हो ना, पैसेच ना 2,000 तुमचे घ्या ना, मग डिझेल टाकलं तर मग मी काय काय देऊन नाही राहिलो का. फोनपे मारून देतो, द्या नंबर द्या तुमचा. हा मारत राहा, मारून द्या म्हणलं पटकन, मी त्याला मारून देतो मग. ठीक आहे, येतो मी पोलीस स्टेशनमध्ये लवकर आलोच. बरोबर या मग. हो मी 2,000 मारून देतो 2 मिनिटात. हा या पण लवकर या, हो ठीक आहे. बा शिवलाल म्हणून हात जोडा नाही, जागच्या जागी 2,000 रुपये हाणले तर मारते जे. हा कुठे ट्रिप आणि कुठे सोयरीचे पाहुणे काय आले का. हा मयत आहे काय ते बा, कमालच आहे बाबा, कमाल आहे. मग आपण का नाही काय काय बोलायचे, काय आवे लड्डून जावे लड्डूच करायचं काय, 4 पैसे कमावा लागेल ना. मग 2,000 रुपये बा लक्ष म्हणले एक फोन, त्याच्याकडून 1,000 रुपये काढा लागते आपल्याला. फोन लावते म्हणा, दिला नाही का म्हणा रिपोर्ट. शिवलाल भाऊचा फोन आला बा, काय म्हणते काय माहित नाही का, पाहिजे मग काय म्हणते तर. हॅलो, हा बोला शिवलाल भाऊ बोला. काय लक्ष्मणराव, काय निरा काय काय भजन चहा प्यासाठी आले का म्हणलं इथं, कुठं आहे सध्या? काय तर शिवलाल भाऊ मोठा परेशान. मग काय सकाळी 8 वाजतापासून आलो ना मी, तुम्ही सांगितलं तसं, पण काही फायदा नाही. मग काय ते तसं माहीत तसं, ते तिकडे भजे खाऊ राहिलं, आम्ही इकडे चहा पिऊ राहिलो. मोठं कठीण काम झालं आमचं आता, अजून रिपोर्ट नाही घेतला, काय करता. तुम्हाला नाही ना माहिती यातलं काय असते तर, तुमचा आज नाही 8 दिवसही रिपोर्ट घेत नाही. मग काय मला माहिती आहे ना काय असते ते, तुम्हाला काय माहिती आहे यातलं. काय म्हणता, काही नको आहे ना, ते साहेबाला काम होतं ना, साहेब म्हणे आता इकून आलो तिकून आलो पंचनाम्याला गेलो, म्हणून आता म्हणे संध्याकाळपर्यंत करतो म्हणे मी ऍडजस्टमेंट, असं म्हणे बा. नाही ना लक्ष्मणराव, तुम्हाला कसं धाबा आहे का, धाबा चालत नाही ना, हे सरक्या रस्त्यानं कामं नसते होत लवकर, आडमार्गे जावं लागते ना. मी करतो ते सगळं सेटलमेंट, मी बोलतो साहेबासंग बरोबर. हा मला माहिती आहे ना, मला माहीतच होतं तुमची हे दाखल होणारच नाही. बोलता असं म्हणता नाही, म्हणजे काही ना काही समजा चहा पाणी द्यास लागतं ते नाही. काही विषय नाही आहे, आपण मी माझ्या शब्दच कापी आहे, पण कसं आहे करायला लागते ना चहा पाणी. तू काय कर, 500 रुपये म्हणा, 1,000 खान रुपये माझ्यावर टाकून द्या, मी बरोबर लाईन लावतो त्याच्या. कसं डायरेक्ट नसते जाता. मला माहिती आहे ते रस्ते, माहीत आहे मला. बरं बरं, हो का, तसं करू का, बरं ठीक आहे. मग किती 500 टाकून देऊ का मग. अरे बाबा, तुम्हाला काय माहित आहे, त्या मारत्यानं 2,000 रुपये दिले ना, मग काय तुम्हाला माहिती आहे काय. मग त्यानं लाईन लावली बी त्याच्या रिपोर्टची, तुम्ही कुठं मागं राहता का. मग मला समजलं ना आता, अंदरून मला तिकून फोन आला ना की बा अशी लाईन लावलेली आहे मारत राहून. तुम्ही का मागं राहून राहिले. बाबा भलं चालू अरे मारते मग, नाही म्हणजे लाईन लावली त्यानं, नाही ते रिपोर्ट देऊन समजा उशिरा पैसे पाहत होतं, मला माया मग उद्या नाही. तसंच आहे ना, जनता आपल्या पुढे 2 पावलं आहे आजकाल. मग काय आपण करायला जातो, लोक करून बसेल असते तर. मग मारत्यानं लाईन लावली ना तिथं, आता तुम्हाला घरी पाठवून देणार आहे ते, आणि ते रिपोर्ट घेणार आहे त्याचा. मग म्हणून म्हणलं मी लाईन लावतो तुमच्या, मी आहो ना तुमच्या बाजूनं. लवकर 1,000 रुपये टाका, मी येतो तिथं. काय काय साहेबाशी बोलतो, काऊन नाही तर दाखल करता बा. ठीक आहे. बरं 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 ठीक आहे, मग या मग तुम्ही, टाकून देतो 1,000 रुपये तुमचे, आणि लाईन लावा बरोबर. बिलकुल बिलकुल, काही टेन्शन घेऊ नको तू. आता किती वाजले, 2-2:30 वाजले नाही, 2:30. बरं ठीक आहे, आलोच मी समजा अर्ध्या घंट्यात येतोच तिथं. ठीक आहे मग. अरे वो आता हे नाही का, हो जमन तर जमन, आता नाही तर कठीणच होतं. अरे काय रे शिवलाल भाऊ, पहा ना बा ते जरासं काय रिपोर्टच नाही घेऊन राहिले बा आम्हाला. थांबा ना थांबा ना, काय गडबड करू राहिले, हातच झटकू राहिले पावर तेवढं ते. ते कसं आहे, माणसाची किंमत पाहिजे त्यासाठी. मग काय हे कुठं आहे म्हणलं, लक्ष कुठं आहे म्हणलं, ते बांधऱ्या कुठं आहे ते. काय तर ते तिकडे बाजूला कॅन्टीनवर बसला आहे, मग काय तर कटायले तर साहेब थांबा मध्ये गडबड नका करू. मग आम्ही इथं उभा ते तिकडे आहे.
झालं एका जागी नाही एकाची नाही का हो, नाही तर कसं काय सांगावं समजून. हे बा मारती आता तू काय कर, काहीच काळजी करू नको. मी आलो ना आता हो, आता साहेबाशी भेटतो. साहेबाला म्हणतो बा काय अडचण काय आहे तुमच्या हो, म्हणजे कसं आहे काय कारण आहे मला समजून घ्या लागेल ना पहिले. आणि आज तू हे रिपोर्ट देऊनच तुम्हाला घरी पाठवतो आता काय. हो मी आलो 10 मिनिटात नाही काय काय तर पाहतो साहेबाला जरासं. हो तर माझ्याशिवाय काही काम जमणार नाही. आता कसं आम्हाला काही जास्त असं यातला अनुभव नाही. हो पहा बरं तेवढं लवकर हां हो द्या आवाज द्या आम्हाला, आम्ही इथं थांबतो. तुम्ही गाडी थांबता, चला ना अंदर चला ना. हा शिवलाल भाऊजी पाहूनच घ्या ना आता. ना त्याला वाटायचं आम्हीच बोलावं का तुम्हाला. हां हो बा लोकही बोलावणं सुरू केली आहे ना. हो, त्यापेक्षा तुमचं तिकडचं झालं की मला आवाज द्या. बरं तसं म्हणता का, बरं आलोच मी 2 मिनिटात. हां थांबा इथंच थांबा. नमस्कार नमस्कार पांडे साहेब. बापरे हे आले वाटते बा, यायला बोलावलं वाटते कडे त्यानं. अरे का शिवलाल भाऊ कसं काय इकडे म्हणलं, काय ते तुमच्या गावाच्या प्रकरणाच्या संदर्भात आले वाटते नाही. काय म्हणता. तर आमच्या गावचं कोणतं ते काय ते आपले हे बाहेर होते उभी ते हां आपल्याला काय घेणं नाही द्यायचं ते द्यायचं पाच बसले कायचे. आपलं हे होतं आमचे बबन राहत की नाही हो, यायचं पोरग आहे चेतन. हो तर यायला कसं आहे वेगवेगळ्या परीक्षा देऊ राहिले ते. तर कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे होतं. हो तर त्यासाठी कोणते कागद लागते बा हो तेवढं विचारायला आलं होतं. म्हणजे मग त्या हिशोबाने मग कामी लागते माणूस. अच्छा मला वाटलं त्याच प्रकरणात आले का. हो तर काय आपल्याला तुम्हाला ते कॅरेक्टर सर्टिफिकेट का, तर एक वयाचा दाखला हो एक सर्टिफिकेट कोणतंही त्यातलं, एक SSC बोर्ड किंवा मग TC किंवा मग बर्थ सर्टिफिकेट 3पैकी एक, आणि आयडेंटिटी प्रूफ लागेल एक. तर याच्यामध्ये पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन असं एखादं कोणतंही त्यातलं पाहिजे. आणि ॲड्रेस प्रूफ लागेल एक. तर याच्यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल हो याच्यापैकी एक. हो असं तुम्हाला काय करावं लागते, ऑनलाईन रजिस्टर करावं लागते. त्यानंतर मग पुढे तुम्हाला समजतेच काय करावं लागते. बस तेवढंच विचारायचं होतं. बरं काय झालं मग या केसचं निपटलं का आमच्या गावाला यायचं. नाही अजून व्हायचं आहे त्याचं, बाकी आहे थोडेसे बाकीचे कामं आहेत. हो बघतो ना मी ते, हो बघतो. काही गरज नाही एवढं हे बा लोड नका घेऊ त्याचा. हां हो काही विषय नाही फालतू भांडणं आहेत ते. हो, असे चालतच राहते तुमच्या मग इतके कामं यायच्या नादी कुठं लागले. उद्या किती या म्हणा जा म्हणा तिकडे हाकडून द्या त्याला. हे थोडेसे कामं आले का नाही करा म्हणा हो, म्हणून थोडं थांबलेलं आहे यायचं. हो घेतो ना करून मी आता लवकर. हां हो ठीक आहे चला येतो मी. हां हो याचा झेरॉक्स काढायचा आहे, आलोच मी. हो शिवलाल भाऊ काय म्हणते साहेब, काय जमते का नाही चाल मत नाही. अरे लात मारून तिथं पाणी काढते का शिवलाल काय म्हणते तिथं. मग झालं साहेबाला बोललो मला पांडे साहेब हो कसं आहे मारत राहा धुटके आहे ते बी. तर नाही म्हणे माय अशी अडचण आहे, मला अडचण पडतं मला काही सांगू नका. शेवटी मान्य केलं 5 वाजून 1 मिनिटांनी बिलकुल हजर व्हा म्हणे तुम्ही. हां 1 मिनिटं मागं पुढे होऊ देत नाही म्हणे. हो आता काय 2 घंटे थांबा म्हणे, जरा गडबड आहे म्हणे असं साहेब. विनंती केली त्यानं मला जाऊ दे आता कसं आहे हां आपलेच माणसं असल्यावर. तर आता तू काय काम कर, एक दुसरं काम कर. त्यानं मला सूचना केलं की बा त्याला वकिला गिकलाचं पाहून घ्या म्हणजे एक खेप तोपर्यंत मायनी पट्टे. तर तुझं आता इथंच न्यायालय आहे आणि तिथं जाऊन जरासं चौकशी कर. कोणते वकील साहेब आहे ते जरासं संपर्क साध. म्हणजे पुढची आपल्याला लाईत कामाला लावता येते मग. असं म्हणजे ती बी फिल्डिंग लावावं लागते नाही कसं. तर अरे सगळे आहे बा चारी बाजून माणसाला चौकस राहावं लागते. आता तू पहिले वकील साहेबाला भेट असं झालेलं आहे म्हणा. काय करायचं काय नाही मार्गदर्शन घे. आम्ही आता इथं तक्रार देऊन राहिलो म्हणा. तक्रार आपली झाली समजा हे काम तर बरोबर काही विषयच नाही राहिला. तू तिकडलं अटपून ये. तोपर्यंत मी जरासा आलो शिकडून तिकडून. तसं करू नाही का मग समजा वकील साहेबाला चला मग तुम्ही बी. मी आला की मग तर तिला बोलण्यातच टाईम जा. मग आता ते वकील साहेब तिचे मायाला वैकीची. मग अरे शिवलाल भाऊ त्यापेक्षा कसं आहे वैकीचा माणूस असला की काम नाही होत. त्याला वाटतं बा हे काही पैसे देणार नाही जास्त. त्यापेक्षा बगर वैकीचा असला का नाही तर लवकर काम होते उलटं. तर तू जाय तू म्हणा असं साहेब ना बा साधा माणूस आहे ते. आणि बिलकुल जमून टाके कारण कोणत्या वकील साहेबाशी संपर्क साधतो बरोबर. बरं पाहतो मग तिथं जरा चौकशी करतो नाही का. मग तोपर्यंत इकडं होतेस मग. बिलकुल तिकडं झालं की तू इथं येऊन जातो मग. मी येतोच बरोबर ते सांगतोच ते काय तर. फोनच करतो मी तुला पांडे साहेब मला फोनच करते. जाय तू आता तिकडे पाहून घेते. बरं मग जातो मग आम्ही तिकडे काय. चला निघतो मग. जाय लवकर जा बा ते लक्ष्मी निवराला तिकडून नाही का त्याला भेटायला लागेल ना. बरं जाय मग तू जाय लवकर जाय. बरं सटकलो मारत्या लवकर आहे नाही का तिकडे आला लक्ष्मण. अरे लक्ष्मणराव लक्ष्मणराव इकडे म्हणलं इकडे आहो आम्ही. हे आले हो म्हणलं चला लक्ष्मण आले म्हणलं ते. आलो. काय शिवलाल भोराचे किती हिंडायला लावता म्हणलं द्या ना बयाचं हे काय निपटून टाका फटकन. झालं ना तुमचं काम. कुठं जाऊन बसले तुम्ही. मी आलो बी साहेबाला भेटलं सगळं बोलणं चालणं झालं. मग काय सेटिंग लावली ना पुरी. फक्त आता काय आहे थोडंसं त्याचं फोनवर काहीतरी चालू आहे. जेवतो म्हणे मी जेवलो की मग या म्हणे तुम्ही. तोपर्यंत येऊ आपण नाश्ता वगैरे करून. चला जरा येऊ बाहेरून आता 1 घंटा होऊन जाते मग त्याच तोपर्यंत. असं म्हणता नाही का. नाही तर मग थांबू जरा जेवण झालं की मग पटकन जेवून चालले जाऊ. आता त्याची तोंड 5 वाजता तिथं जीव द्या त्याला सुकान जरासं त्याच्या मग किती गडबडी असते. चला आपण येऊ जरासं नाश्ता गिष्टा करू 1 घंट्यात जाय तिकडे. झालं ना आता हो म्हणलं ना त्यानं. मग आता काय काळजी करू राहिला तुम्ही. चला ते आपण मारते जेवायला गेला तिकडे तुम्ही बसले फालतू. चला तर म्हणजे जेवायला गेलं मारते असं म्हणजे भेटलं का साहेबाला लावली त्याने शेटिंग लावली वाटते बरोबर. लावली म्हणजे इंका पार्टी घेतली त्याच्याकडून. मग आता ती पार्टी खायला गेला पुढचा माणूस मग ज्यानं शेटिंग लावली ती. चला आपण येऊ नाश्ता करून जाऊ दे तिकडे. म्हणजे जेवण नाही दिलं नाही असं बरं जाऊ दे तिकडे. आपण जेवण करू आपलं हे निपटलं की आपल्या धाब्यावर नाही का. जाऊ दे चला मग. ओळखत ना म्हणता राजा बाजारात आपल्या इंजोरीच्या बाजारात किती भेटले तुम्ही मला. देवदास सणसणे भाजीपाल्यावाला
अरे हो आपलं सनसनी आहे. तुम्ही भाजीपाल्याला नाही का ते लारा येत असते एवढ्यात बाजारात नाही हो. अरे बा पिवळं शर्ट पाहून ऐकलंच नाही मी तुम्हाला. तुम्ही कुकडे इकडे बा. ते बस सहज सांगतो आम्ही, ते आमच्या गावाचं प्रकरण होतं हो, पण ते काही आमचा ताल बसला नाही आज. मोठा घोड झाला ते. आता रिपोर्टर आलं तापावरचं भांडण. काय रे म्हणा बा रिपोर्ट रापोटी करता जा ना म्हणा घरी सुकानं जीवन अर्धी भाकर सुकानं खा म्हणा. ఇంకా आमच्यासारखे भोगता का म्हणा. मग 10 वर्ष झाले म्हणा. 10 वर्ष 10 वर्षापासून ते वकील साहेबासंग बोलू राहिला का ते. ते शेजारी होय पक्का शेजारी पक्का वैरी. धुऱ्यावरचं भांडण फक्त बैल गेला होता त्याच्या वावरात धुऱ्याहून. तर तेवढ्याचं भांडण झालं म्हणलं. आणि एका तासासाठी आमचे भांडण आहे धुऱ्याच्या. ते तिकून कोरे मी इकून कोरो. शेवटी काय झाले भांडणं मारामाऱ्या झालं. मग रिपोर्टर रापोटी लोक लावणारे तर माहितीच आहे तुम्हाला. झालं ना हो. हे ते त्याचंही 4 एकर गेलं माझ्या 4 एकर गेलं. मग काय करता पाना अशी परिस्थिती आली आता. मी आता ते बा मनी डाबली विकतो आणि ते आपलं बांगडे बिल्लोर सांगा. अरे बाबा म्हणजे ते धुरा राहिला जाग्यावर 4 एकर तुमचं गेलं. खोटी गोष्ट नाही बा. मग तुम्हाला काय खोटं वाटलं का. विचारा त्याला ते बा त्यांना 2 गटोळे कापूस शिकला आणि बा इकडे आला कोर्टात ते. मग आता मी बी आता माझ्या ते सायकल घेऊन आलेला तिथं ते लावली मी आणि इकडे आता चाललो मी आता. वकील साहेबाला भेटतो म्हणतो बा लय लंबी तारीख द्या आता फालतू कसं आमचे लय पैसे चालले. बाबा मग तर कठीणच काम आहे. समजा ते होतं ते गेलं, समजा बापदाद्याची पुरी गेली याच्यातनीच नाही. काय भिकीली माग झालं ना आम्ही. मग घेणं नाही देणं फालतू उलशे भांडण होते ते काय नव्हतं लेखाचं. पण ते काय आता लोकांनी दिलं ते चढून आम्हाला. ते तिकून हे इकून पुरादा मान आलाय हो. आज इकून उद्या तिकून पैसे घेतले त्याच्यापासून त्याच्या बाजून बोलले. आता अजून मा बाजून बोलले. म्हणजे असं म्हणजे चालू आहे सर. निरा गोंधळच गोंधळ. हे बा इथं ताल बसतील का आपला. हो यायच्या केसचा संदर्भ देऊन आपण आपलं प्रकरण निपटू शकतो. म्हणून काय यायले बा ते तुला काय सुचतो हिशोब कर आता. माहित आहे बा मला हाती वर आहे आता. ए भाऊ मी काय म्हणतो एक काम करता का तुम्ही. तुमची हे जे कंडिशन आहे का नाही खरी कंडिशन आहे. असं काही खोटं नाही तुमचं. हे आमचे जे दोघं आहे का नाही यायच्या फक्त जरासं डोक्यात टाकता का प्रकाश जरासा. म्हणजे आम्ही समजावून सांगू राहिलो ते काही द्यायला समजून नाही राहिलं. परक्या माणसानं जर जरा 2 गोष्टी बरोबर सांगितल्या अनुभवातून तर मग पुढच्या माणसाला जर फरक पडला तर फारच चांगलं तुमच्या तेवढं तरी काम होऊन राहिल्या. चांगले माणसं आहेत ते दोघं बी. फालतू कशा उलशा गोष्टीसाठी भांडणं करून राहिले. तर मग सांगा ना मग. हे बा आम्हाला एरिया आता टाईमच लागते. 4 वाजेला वाजतेच आम्हाला. मग चला ना कुठे भेटून घेऊ द्यायले. बरं मग चला ना मग. हे बा तिकडे बसून आहेत बाजूनं. तर तुम्ही चला माझं आणि देवदास सनसनी आहेत की नाही यायले त्या माणसासंग पाठवतो. म्हणजे ते त्याला लक्ष म्हणलं समजून सांगा. मी आपलं मारत राहिले सांगतो. तुम्ही तुमची घटना काय तेवढं त्याला सांगा फक्त. पडला तर पडला प्रकाश. मग आता काय आपण परक्या का देवदास भाऊ आपले सोबतीस म्हणलं. चला मग चला. म्हणजे तुमच्या घरी सायकल तेच तर म्हणलं पनी डाबले टोपलं टापलं कोणाचं होय बा काय. इथं कोणा तुम्ही काय आणलं इथं काय करता काय बा. इथं आता कॉलनीतून एक चक्कर मारली. इथं आता कोर्टात तारीख होती आपली. आता जरा टाईम आहे म्हणते म्हणून इकडे येऊन बसलो. इथं सायकल होती मला पाहून यावं की बायकाने जाग्यावर. बापरे म्हणजे तारखेवर आले का तुम्ही सांगा. मग म्हणजे इकडे फणी दाबली विकता आणि तारीखही करता. पण मग आता काय करा पोटासाठी काहीतरी करावंच लागेल ना. जमीन 4 एकर होती ते गमावली मी अशा भांडणार. पण आता शेवटी काय आता हे पाहिजे मावर काय करता. शेवटी अजून तारखा निपटायच्या 10 वर्ष झाले. गोणे घेऊन राहिलो मी काय करता. असं म्हणजे भांडणा पैसे 4 एकर गमावली गो बापाले का. असं 10 वर्ष झाले तारखेला तुमच्या नाही काहीच नाही ना बा. टीचभर गोष्ट हो काय आता पाना किती मोठं झालं त्याचं रूप. 10 वर्ष म्हणलं आम्ही निरा तारखाच करून राहिलो ना. मग काय त्याचं 4 एकर गेलं माया गेलं. ते आता बांगडे गुंड राहिला. मी आता इकडे फणी डाबली गुंड राहिलो. बापाले का खराबच काम आहे. काय साठी भांडणं काय झालं ते म्हणलं. काय जाऊ द्या सोडा ना बा. ते आता वावरही गेलं धुराही गेला आणि सरच गेलं. आता काय तिचं पिसून फायदा. आता हेच तर आम्ही कसे बी 4 पैसे कमावून इकडे कोर्टात लावून राहिलो. त्याचं आहे आता मला वाटते बटाईचं त्यातलं 2 गटोळी इकले इथं आलं ते आता तारखेवर. पण आपण मग तुम्ही जर असं निपट्ट घ्यायचं असतं. इतकं वावर जायपर्यंत तुम्ही भांडून राहिले करता काय. लोक सुचलेत नाही ना. मग आमचं आलतं बी आम्ही म्हणलं आपशी करू. पण लोक राजा लस सोडून देणार आम्हाला. आता तुम्ही जिंकता करता पुरादार बी पलटले आणि सारा गोंधळ झाला. शेवटी अजून तारीख चालूच आहे. बोले का म्हणजे पावर उलीशी गोष्ट राहिली आणि तुमचं एवढं मोठं नुकसान झालं नाही. पावर म्हणजे याच्या भानगडीत पडलेलं नाही पुरलेलं का. आता लय पस्ताई पडलो आम्ही. मग काय आता लक्षात आलं आमच्या. इतके दिवस आलं नाही. आता जमिना गेल्यावर काय करता. तुमचं काय होतं इकडे तुमचे काय आलते मला इकडे. काय आमचंही तसंच झालं ना. आमचा शेजारी काय हे लक्ष्मण किरकिर नावाचा माणूस आहे आमच्या गावचा. बिजेला का जागो तापावरचं भांडण अंगावर झाला. मी आणलं हगीच नाही करत तू थांबत आता. सगळे पुरादार आपलेच आहे. मी आणला आता याला सर्कस करतो. काही सरकं करू नका तुम्ही. हे पहा 2 जण चहा प्यान घरी जा. काय काही मजा नाही बरं यायच्यात नाही. ते सरका होईन तुम्ही सरका होता. तुम्ही करायचा का मग बसले आपल्या उलच्या भांडणासाठी. पहा तुमचं आता माझा अनुभव आहे तुमच्या समोर सांगून राहिलो मी खरी गोष्ट. हे बाई माझी सायकल समोरच आहे मी तुमच्या समोर आहे. बापरे मारशील का खरी गोष्ट आहे का नाही का पाय बरं नसतं. हे पहा तावर नाही आवले का अशी पायी. नाही ना रे मी काय इतका पागल आहो का. नाही म्हणलं मी आता कसं तक्रारच दाखल करायला मग करावं का नाही लेखायचं. म्हणजे आमची अशीच पाहिजे का बा शेवटी. हे पहा म्हणलं काय असते माफी मागताना माणसाचं काही तोंड जायत नसते. त्याला म्हणा बा झाली माझी चुकी काय करता शेवटी. त्यावेळेस मला वाटे ना. पण लोक सुधरू नाही दे. लोक सुधरू न दिल्यामुळे मी या परिस्थितीला आलो. नाही बरोबर आहे तुमचं. जरासं कसं मला जरासं जरा गलतच वाटू राहिलं. माहीत चुकी यायला पाहिजे. हो ना म्या कसं माहीत चुकी असल्याच्यानं मला माफी मागणं आवश्यक आहे. खरी गोष्ट आहे सांगतो तुम्हाला. काही हरकत नाही. तुम्ही आता जा. आताच त्याला म्हणा बा जाऊ द्या झालं गेलं पार पडलं. चहा प्यान मस्त आनंदानं घरी जा. एवढं माया मला सांगणार तुम्हाला. खरोखर आहे राजा. आता तुमचं पाहिलं ना म्या पावर तुमची काय परिस्थिती झाली. उलीच्या भांडणासाठी इतकं मोठं ताल करणं नाही पाहा लागणार. आता शेवटी गलती माहीत आहे. म्या सगळपणा केला जरासा. कसं बोलण्यात तावा झालं ते. बरं ठीक आहे भाऊ येतो म्हणलं मी. काही हरकत नाही. चला या तुम्ही पाहा तुमची सायकल आम्ही निघतो घराकडे.
जा बुवा, आता काय आमचं दादा चालूच राहणार आता काही लागते निकाल काय सांगा. हो हाय नु आता मजुऱ्या करून इकडेच लावणार. हो या मग तुम्ही आता. हो या ठीक आहे. शिवाल भाऊ आलोच म्हणलं मी बस चहावाल्याचं बिल देतो आणि म्हणलं पान घेऊन आणू का पान तेच म्हणलं पान आणतो मग तोपर्यंत. हो ये मग घेऊ ना मसाला पान घेऊन येतो 2 मग. बबनचं माझ्यासाठी आणि घरच्यासाठी 2 बांधून आणजो. ठीक आहे ये मग. ये लवकर ये. मी आता साहेबाला भेटूनच राहिलो. मॅ म्हणलं काऊन नाही आला. हो ना बस आलो हे कसं आता एक फोन आला तुम्ही गेले बस आलोच मी बस चहाचं बिल देतो पानं घेतली 1000 तिथं आलो तुम्ही भेटा तोपर्यंत. का पाटील होय मारते काय लागलं म्हणून इकडे इकडे येऊन हसत येऊन राहिले का बेसर मनाचं काय एकटे चहा घे बाबा नाश्ता काही आम्हाला बोलाता का नाही. आले का बेसर मनाच्या आता लोक भांडा गेले ना आता मध्ये चहा पाचता का किती लेखाचं काही हाय येले आता लोक काय बोले ना आता काय बोलायला नाही का नाही बा चालला पिना बा चहा का मी का नाही म्हणतो का सांगू का. काय आता मनापासून पासून तर पाजा बा. हो ना तर काय आता गलती झाली काय ती लहान भाच्यानं गलती होत नसते का. तुम्ही तर डायरेक्ट अंगावरच घेतलं रिपोर्टच द्यायला निघाले बा. द्या बा खैसून मग द्या माझे 2-4 एकर गमा आणि तुमचंही गमा. काय राजा लक्ष्मण भाऊ हा मजाकीची गोष्ट रे. तुम्ही कुठं नेली. काय का मारत्या कोणा नेली रे तो नेली का मी नेली काय का बोलून राहिला हा का उलीची गोष्ट का तोच नेली बेले का मारत्या फालतू बोलून राहिला. नेली काय का काय बोला पाटील म्हणलं हेच तर जास्त अंगावर आले माया. नाही ना का तू आला का मागा काय आले का मारते तू लगा असं आहे पाय बिचाला बळायला का मारते तू. मग तेच म्हणलं ना बा. अरे लबाड आहो ना मी मॅच नेल्या होत्या तुराट्या पराट्या. हा बा हे पा 2 नाही 4 बंडे आणून टाकतो तुमच्या घरापाशी. आणि फालतू राजा हे मजा किती कसं संबंध खराब नका करून तुम्ही. काही आपलं रिपोर्ट आणि फिपोर्ट राजा मी मजा कसं पाहू राहील तुमची. बाबा म्हणजे आता सर मजा करू राहिला का मी त्याला का आपल्याला मी काय करू राहिलो होतो मी मजा कसं करू राहिलो होतो इतर म्हटलं काय का मजा का करायचं होईल का अशा. जाऊ दे बा घे चहा घे तिकडे. शिवलाले बोलाव का चहा प्यायला. बोला ना बा त्याला बी मग काय त्यालाच काय राहू देता. हो ना काय राजा फालतूचे भांडण हे ते नाही का. चला चहा घेऊन निघून चालले जाऊ मग. हो ना राजा माय म्हणलं किती आपलं नाही का 2-3 एपिसोड निघाले आता म्हणतो मजा काय म्हणून जाऊ दे बा संपला विषय नाही का. पण एक फोन लावून दे शिवलाला येशील ते बा नाही का पाहू दे मग काय तिथं. बरं का म्हणलं शिवलाल भाऊ लक्ष्मण आला नाही अजून आता येऊनच तर राहिला काय पानं घेणं आणतो म्हणे इतका टाइम लागते त्याला. तेच तर म्हणलं अर्धा पाऊण घंटा होऊन राहिला इतका उशीर लागते का. आता साहेबाला भेटणं झालं साहेब म्हणते आणा रिपोर्ट घेतो. थांबर फोन लावून पाहतो कुठं ऐकलं का. हॅलो 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 बोला 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 शिवलाल भाऊ बोला बोला. काय कुठं थांबले हो लक्ष्मण भाऊ राजा. ते साहेब म्हणलं मिनता करू आणा म्हणते ना फटाफट. हा कुठं आता तुम्ही ऐन टायमात कुठं काय होता राजा. बा शिवलाल भाऊ ते अरे कायची गोष्ट हो हे मारत्या इंका आम्ही सांगा आता चहा घेऊन राहिलो हे बा तुम्ही या म्हणलं ते काही विषय नाही मजाकीचा विषय होता ते माफी मागून राहिला मारते आता काय मिळालं माफी पाहायला मागतो बा मला आहे ना भाऊ आहे तू मग काही नाही या शिवलाल भाऊ या म्हणलं चहा घेऊ मग. बाबा कसं रे बघण्या कसं झालं म्हणलं. आता इथं चहा कडू लागत आपल्याला. अरे बाप रे पाप रे मनातलं झालं माया तर. बरं झालं बा काय फालतू हे इपटण भांडण आपल्याला अजिबात पडत नाही. बरं झालं बा घ्या चहा घ्या तुम्ही. आता मी काय घेत नाही. हा मी आता बस निघतो मी आता. जाऊ दे चल म्हणलं चल बाबा ती गाडी घे चाल. अरे या ना काय रे तू माणसं आता अशा टाइम येत ना तुम्ही. नाही बस बस झालं खूप आता तिथे येऊन काय आता काय तोंड करावं आम्ही. नाही राहू दे जा आता तू. हो काय बरं झालं पण मनासारखं झालं. चल बाबा काढ गाडी काढ लवकर चल.